Next chapter आहे chapter number 10, magnetic fields due to electric current. In 11th standard, we have studied this experiment. अगदी 9वीला किंवा 10वीला सुद्धा हा एक्सपेरिमेंट आहे, ओरस्टेड्स एक्सपेरिमेंट. Cell key and conductor is connected across the cell. If key is tapped, current flows through the conductor. This is a magnetic needle. It's a south pole, north pole. When current flows, then this magnetic needle shows deflection. का deflection दाखवत असेल? If current flows through the conductor, then magnetic field is produced in surrounding space, due to which magnetic needle gets deflected. रिव्हर्स केलं, करंटची डायरेक्शन रिव्हर्स केली, या पोलॅरिटी बदलल्या, करंटची डायरेक्शन रिव्हर्स झाली, तर हे डिफ्लेक्शन जे आहे हे रिव्हर्स होतं. म्हणजे आता जे नॉर्थ पोल डिफ्लेक्ट झालेलं आहे, या पद्धतीने त्याचं डिफ्लेक्शन होईल. कधी? इफ करंट इज रिव्हर्स्ड. If current is reversed, then magnetic needle shows reverse deflection, means magnetic field also reverses. म्हणजेच काय म्हणता येतं की करंटची डायरेक्शन एक असेल तर निडलचं असणारं डिफ्लेक्शन, आणि करंटची डायरेक्शन अपोजिट केली, निडलचं असणारं डिफ्लेक्शन रिव्हर्स होतं. आणि मग डिफ्लेक्शन रिव्हर्स होत असेल, देन मॅग्नेटिक फील्ड हॅज अ डायरेक्शन. मॅग्नेटिक फील्डला डायरेक्शन असेल. कोणती डायरेक्शन असते मॅग्नेटिक फील्डची? सपोज दिस इज करंट कॅरिंग कंडक्टर. It will produce magnetic field in surrounding space. Now hold the conductor in your right hand with fingers folded and thumb outstretched. If this is the direction of electric current through the conductor, then folded fingers gives the direction of magnetic field in surrounding space. ही डायरेक्शन असेल अशी. It is the direction of magnetic field. आता कोणत्याही एखाद्या पॉइंटला, समजा मला इथं या पॉइंटला मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन डिटरमाइन करायची. मग हे कंडक्टर आणि पॉइंट त्याला जोडणारे जे प्लेन आहे, समजा हे प्लेन कन्सिडर केलं आपण. दिस इज द प्लेन इन विच देयर इज कंडक्टर अँड पॉइंट. मग एक्झॅक्टली त्या पॉइंटला कोणती डायरेक्शन असते? इट इज परपेंडिक्युलर टू द प्लेन इनवर्ड्स. इनवर्ड डायरेक्शनला ती परपेंडिक्युलर असते प्लेन ऑफ द फिगर. इथं तशीच ती आउटवर्ड डायरेक्शनला असेल. समजा मी इथं पॉइंट कन्सिडर करायचं म्हटलं तर कंडक्टर आणि पॉइंट याला जोडणारं प्लेन हे असं होणार. मग ती जी डायरेक्शन असेल ती या पद्धतीने असेल. तो सेन्स झाला, हा जो आहे हा सेन्स झाला फील्डचा. मात्र एखाद्या पॉइंटला ती कुठं असते? इट इज परपेंडिक्युलर टू द प्लेन containing conductor and the point, and since it is along the direction of curl fingers, curl fingerच्या डायरेक्शनला ती मॅग्नेटिक फील्ड असेल. त्याच्यानंतर एखाद्या चार्ज वरती किती फोर्स एक्झर्ट होतो, त्याच्यानंतर कंडक्टर वरती किती फोर्स एक्झर्ट होतो, तर त्याचं पण डेरिव्हेशन बघितलेलं होतं. आता एखाद्या चार्ज वरती किती फोर्स एक्झर्ट होतो, मॅग्नेटिक फोर्स, तर त्याचे इक्वेशन बघा. सपोज दिस इज मॅग्नेटिक फील्ड रिप्रेझेंटेड बाय लाइन्स ऑफ फोर्स. हे मॅग्नेटिक फील्ड आहे. आणि याच्यामध्ये इलेक्ट्रॉन, सपोज इलेक्ट्रॉन हॅव्हिंग चार्ज -e, इट इज मूव्हिंग. सपोज इट इज मूव्हिंग इन दिस डायरेक्शन. Then force exerting, the magnetic force,
the force exerting on this electron, it is given by magnetic force. It is equal to charge multiplied by velocity of the charge multiplied by magnetic induction, or magnetic force, it is equal to charge of electron into cross product of velocity of electron and magnetic induction. ज्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये तो मूव्ह होतो आणि तो ज्या व्हेलॉसिटीने मूव्ह होतो त्या दोन्हींची डायरेक्शन जी असेल किंवा त्या दोन्हींचा वेक्टर प्रॉडक्ट मल्टिप्लाइड बाय चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन, इट इज इक्वल टू मॅग्नेटिक फोर्स. हे एक इक्वेशन, हे महत्वाचं इक्वेशन आहे. समजा कोणताही रॅन्डम कोणत्याही मॅग्निट्यूडचा चार्ज असेल, सपोज चार्ज ऑफ मॅग्निट्यूड q, इट इज मूव्हिंग विथ वेलॉसिटी v. Then force on that charge Fm, it is equal to q v bar cross b bar. Magnetic force due to magnetic field on this charge, it is equal to Fm is equal to q v bar cross b bar. सायमल्टेनियसली जर तिथे इलेक्ट्रिक फील्ड असेल किंवा इलेक्ट्रिक फील्ड मुळे एक्झर्ट होणारा फोर्स, तोही आपल्याला माहित आहे गेल्या वर्षीच्या इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर मध्ये, इट इज इक्वल टू E मल्टिप्लाइड बाय इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन मल्टिप्लाइड बाय इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. Q साठी लिहायचं असेल ते सेम इक्वेशन, इट इज इक्वल टू दिस इलेक्ट्रिक इंटेन्सिटी also vector quantity, it is equal to QE bar. आणि मग दोन्ही फील्ड जर सायमल्टेनियसली ऍक्ट होत असतील तर फोर्स, रिझल्टंट फोर्स, इट इज इक्वल टू Fm बार प्लस Fe बार, इट इज इक्वल टू Fm बार फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड Q V बार क्रॉस B बार प्लस Q multiplied by E bar. Therefore, take Q outside, then V bar cross B bar plus E bar. This is force, resulting force exerting due to electric field and magnetic field. तर याच्यावरतीचे हे फॉर्म्युले आहेत, तर याच्यावरती एमसीक्यू एक्सपेक्टेड आहे किंवा वन सेंटेन्स क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. बाकीचं मग थेरॉटिकल भाग याच्यामध्ये काही नाही. आणि समजा हे फी बार क्रॉस बी बार असेल, हा वेक्टर प्रॉडक्ट आहे, आणि जर वेक्टर प्रॉडक्ट असेल तर तो वेक्टर प्रॉडक्ट आहे त्याची डायरेक्शन असते. Suppose this is the direction of velocity, direction of magnetic induction, and these two vectors suppose in this plane, या प्लेन मध्ये हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये आहेत असं समजू. या मग या दोन्हींचा प्रॉडक्ट, वेक्टर प्रॉडक्टची डायरेक्शन कोणती असते, त्या प्लेनला परपेंडिक्युलर असते. आणि प्लेनला परपेंडिक्युलर कुठल्या बाजूला, अपवर्ड डायरेक्शनला का डाऊनवर्ड डायरेक्शनला. तर त्याच्यासाठी गेल्या वर्षी तुम्हाला एक नियम होता, राईट हँड रूल. म्हणजे पहिलं वेक्टर स्टार्टिंग पॉइंटला आहे आणि दुसरं वेक्टर इथं आहे, तर अंगठ्याच्या बाजूला त्याची डायरेक्शन असेल, म्हणजे प्रॉडक्टची ही जी डायरेक्शन असेल, ही डायरेक्शन असेल एक्झर्ट होणाऱ्या फोर्सची. म्हणजे फक्त आपण एवढंच कन्सिडर केलं, F बार इज इक्वल टू Q V बार क्रॉस B बार, then direction of this force, it is perpendicular to the plane containing these two vectors. मात्र कोणत्या डायरेक्शनला, तर त्याच्यासाठी राईट हँड रूल परत यूज करायचा. सपोज स्टार्टिंग पॉइंट ऑफ दिस फिंगर्स फर्स्ट वेक्टर, एंड पॉइंट ऑफ दिस फिंगर्स सेकंड वेक्टर, देन आउट स्ट्रेच्ड थंब, इट गिव्स द डायरेक्शन ऑफ अ वेक्टर प्रोडक्ट. मीन्स दिस इज द डायरेक्शन ऑफ V bar cross B bar, means it is the direction of
एफ बार या डायरेक्शनला तो फोर्स असेल. हा मॅग्निट्यूडच्याच फॉर्म मध्ये लिहायचा असेल फोर्स, हा जो फोर्स येतो एफ बार इज इक्वल टू क्यू पी बार क्रॉस बी बार. Suppose the magnitude of vector or in terms of vector q phi b sin of theta. समजा याचं मॅग्निट्यूड लिहिलं phi b sin theta असतं वेक्टर प्रॉडक्टचं मॅग्निट्यूड. समजा परत मला वेक्टरच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. काय करायचं, युनिट वेक्टर कोणत्या डायरेक्शनला, या डायरेक्शनला असणार युनिट वेक्टर. The magnitude of force multiplied by unit vector is equal to force vector. हा फोर्स वेक्टर जो आहे हा किती असेल, तर त्याचं मॅग्निट्यूड, याचं मॅग्निट्यूड, त्याचं मॅग्निट्यूड किती असतो फी बी साइन थिटा. याचा मॅग्निट्यूड व्ही बी साइन थिटा क्यू आहे तसंच. मग मॅग्निट्यूड आणि त्या डायरेक्शनला असणार युनिट वेक्टर, या डायरेक्शनला असणार युनिट वेक्टर. मग हे जे आहे हा एकूण फोर्स असेल. आणखी दोन गोष्टी, हा फोर्स झिरो असेल. कधी झिरो असेल तर जर थीटा इज इक्वल टू झिरो असेल तर, नंबर वन, इफ थीटा इज इक्वल टू झिरो मीन्स फी बार पॅरलल टू बी बार साइन थीटा झिरो, झिरो theta is equal to 0, sin theta is equal to 0. Therefore, f bar is equal to 0. If charge is stationary, means velocity is 0. Second point. Then also, f bar is equal to 0. त्यावेळी सुद्धा तो फोर्स जो असतो हा 0 असतो. आता असं जरी असलं तरी फोर्स आणि हे एकमेकाला परपेंडिक्युलर का असतील, परपेंडिक्युलर हे हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये आहे आणि फोर्स हा व्हर्टिकल प्लेन मध्ये आहे. दोन्हींच्या मध्ये असणार अँगल 90 डिग्री आहे. आणि मग या दोन्हींचा जर स्केलर प्रॉडक्ट घेतला, एफ बार डॉट फी बार इज इक्वल टू एफ व्ही स्केलर प्रॉडक्ट इज इक्वल टू कॉस ऑफ थीटा. हा वेक्टर प्रॉडक्ट आहे पी बार क्रॉस बी बार. मला समजा याचा स्केलर प्रॉडक्ट घ्यायचा आहे. का घ्यायचा आहे ते सांगतो. तर एफ बार आणि व्ही बार जे आहे नाही, तर याचा स्केलर प्रॉडक्ट असतो तो ते वर्क येतं. आणि मग हे जर 90 डिग्री असेल तर याची व्हॅल्यू येते 0. इफ थीटा इज इक्वल टू 90 डिग्री देन कॉस थीटा इट इज इक्वल टू 0. Then f bar dot v bar it is equal to 0 and work is equal to 0. म्हणजे या फोर्सच्या साइन होणार वर्क जे असेल परपेंडिक्युलर टू दी वेलोसिटी इट इज इक्वल टू 0. नंबर 1, जर फी बार आणि बी बार पॅरलल असतील तर फोर्स 0 असतो, तो मॅग्नेटिक फोर्स 0 असतो. इफ v bar is equal to 0 means velocity is 0. If charge is at rest, then f bar is equal to also 0. त्याच्यानंतर जर या दोन्हींचा स्केलर प्रॉडक्ट घेतला, हे दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर असतात आणि मग त्याचा स्केलर प्रॉडक्ट घेतला, काय येतो तो, ते म्हणजे येतं वर्क. आणि अँगल 90 डिग्री असल्यामुळे तो ते वर्क जे आहे इट इज इक्वल टू 0. म्हणजे याच्या साइन होणाऱ्या चार्ज वरती वर्क जे आहे इट इज इक्वल टू 0. काही वर्क होत नाही ज्यावेळी व्हेलॉसिटी आणि फोर्स एकमेकाला परपेंडिक्युलर असतील त्यावेळी. आता याच्यामध्ये असणारा लास्ट पॉइंट जो आहे त्याचे युनिट, याची युनिट्स कोणते आहेत, युनिट्स कशाचे, युनिट्स मॅग्नेटिक इंडक्शनची. एफ इज इक्वल टू क्यू फी बी साइन ऑफ थीटा, ओनली मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स. याला युनिट नाही. F divided by QV it is equal to unit of magnetic induction. याचं पाठीमागे युनिट एक आपण हे केलेलं आहे, बघितलेलं आहे. दॅट युनिट इट इज वेबर पर मीटर स्क्वेअर 11वी मध्ये.
किंवा तेच होतं टेस्ला. आता इथे वेगळं येतं, इथे येतं न्यूटन और कुलोम मीटर पर सेकंड इज इक्वल टू न्यूटन सेकंड पर कुलोम मीटर. हे तिसरं युनिट आलं. हे नंबर 1चं युनिट वेबर पर मीटर स्क्वेअर, नंबर 2 टेस्ला आणि हे नंबर 3. आता इथं पण एमसीक्यू येऊ शकतो बघा. which of the following is not unit of magnetic induction. आणि हे 3 युनिट दिलेले असतील आणि एक युनिट कोणतं तरी इनकरेक्ट दिलेलं असेल तर ते आपल्याला डिटेक्ट करता आलं पाहिजे. वेबर पर मीटर स्क्वेअर, टेस्ला आणि न्यूटन सेकंड पर कुलोम मीटर अशी ही युनिट्स आहेत मॅग्नेटिक इंडक्शनची. तर फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड, सगळ्यात महत्वाचं ते आहे. फोर्स ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड फक्त जर दोन्ही असतील तर रिझल्टिंग फोर्स किती काढता येतं, तर रिझल्टिंग फील्ड फोर्स इज इक्वल टू Fe प्लस Fm. आता सगळ्यात महत्वाचा कोणता फोर्स आहे, हा Fm. फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड इट इज इक्वल टू कशावरती, चार्ज वरती एक्झर्ट होणार. किती असतो, Q V बार क्रॉस B बार. फक्त त्याचं मॅग्निट्यूड जर असेल कन्सिडर करायचं असेल तर ते किती असतं, हे एवढं असतं. तो फोर्स 0 कधी असेल, तर फोर्स 0 असेल ज्यावेळी हे दोन पॅरलल असतील त्यावेळी. फोर्स 0 असेल ज्यावेळी व्हेलॉसिटी 0 असेल त्यावेळी. त्याच्यानंतर त्या फोर्सच्या साहाय्याने होणार वर्क, चार्ज वरती होणार वर्क 0 असेल कधी, ज्यावेळी ते दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर असतील. कोणते व्हेलॉसिटी आणि फोर्स हे वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर असतील त्यावेळी. त्याच्यानंतर आता नंतरचा जो पॉइंट मी डिस्कस करणार आहे सायक्लोट्रॉन मोशन, तर ते सिलेबसला नाही, मात्र अगदी एक 5 मिनिटाचं एक्सप्लेनेशन आहे आणि ते युजफुल आहे. नंतर एक सायक्लोट्रॉन ऍक्सिलरेटर म्हणून डिव्हाइस आपल्याला अभ्यास करायचा आहे. आजच्या तासाला माझ्यामध्ये त्याचं फक्त कन्स्ट्रक्शन होईल. तर ती सायक्लोट्रॉन मोशन जी आहे, आता इथं ही जी युनिट झाली याच्यामध्ये एक सीजीएस युनिट पण आहे मॅग्नेटिक इंडक्शनचं. सीजीएस युनिट गॉस आणि टेस्ला मध्ये रिलेशन जे आहे, 1 टेस्ला इज इक्वल टू 10⁴ गॉस. युनिट्स ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन 1 2 3. सीजीएस युनिट गॉस 1 टेस्ला इज इक्वल टू 10⁴ गॉस. आता ती पहिल्यांदा सायक्लोट्रॉन मोशन आणि त्याच्यानंतर सायक्लोट्रॉन ऍक्सिलरेटर जे आहे, सायक्लोट्रॉन मोशन जे आहे ते आताच्या सिलेबसला तुम्हाला नाही. This is positive direction of x-axis. This is y-axis and perpendicular to this. या प्लेनला परपेंडिक्युलर काय असेल, z-axis असेल. मग हे z-axis असेल, हे पॉझिटिव्ह z-axis आणि इकडच्या बाजूला आतल्या बाजूला नेगेटिव्ह z-axis असेल. आणि नेगेटिव्ह z-axis जे आहे तर त्या डायरेक्शनला सपोज मॅग्नेटिक फील्ड, magnetic field, it is acting along negative direction of z-axis. आणि इथे चार्ज आहे, सपोज चार्ज ऑफ मॅग्निट्यूड Q, it is moving in this direction, in vertical direction. आता इथं व्हेलॉसिटीची डायरेक्शन, मॅग्नेटिक इंडक्शनची डायरेक्शन बघा थोडीशी फिगर.
मॅग्नेटिक इंडक्शन परपेंडिक्युलर इनवर्ड्स, व्हेलॉसिटी अपवर्ड्स, म्हणजे या डायरेक्शनला व्हेलॉसिटी आहे, या डायरेक्शनला मॅग्नेटिक इंडक्शन आहे. दोन्हींच्या मध्ये 90 डिग्रीचा अँगल आहे किंवा दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर आहे. फोर्स एक्झर्ट होईल, फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड याच्यावरती एक्झर्ट होईल का, हा व्हेलॉसिटी मध्ये आहे. जर व्हेलॉसिटी 0, नो फोर्स इज एक्झर्टिंग. पण एक्झर्ट होणारा फोर्स कोणत्या डायरेक्शनला असतो, आता डिटेल मध्ये न सांगता फक्त या डायरेक्शनला तो फोर्स असतो. आणि त्या डायरेक्शनला जर फोर्स असेल तर हा जो चार्ज आहे याची मोशन कोणती असते, हे व्हर्टिकल जे प्लेन आहे या प्लेन मध्ये सर्क्युलर ऑर्बिट ऑफ रेडियस आर या पद्धतीने हा चार्ज जो आहे हा मूव्ह होतो. हे जे आहे हे सायक्लोट्रॉन मोशन सर्क्युलर मोशन. Why circular motion? Due to magnetic induction. Magnetic induction it is perpendicular inwards. या बाजूला आहे मॅग्नेटिक इंडक्शन. आणि व्हेलॉसिटी जी आहे चार्जची ती परपेंडिक्युलर आहे त्याला, व्हेलॉसिटी परपेंडिक्युलर. मग एक्झर्ट होणारा फोर्स जो आहे हा या डायरेक्शनला एक्झर्ट होतो, परपेंडिक्युलर टू दी व्हेलॉसिटी, किंवा दोन्ही व्हेलॉसिटी आणि मॅग्नेटिक इंडक्शन इनवर्ड डायरेक्शनला आहे, व्हेलॉसिटी अपवर्ड डायरेक्शनला आहे. मग या प्लेन मध्ये ते दोन्ही आहेत, उभ्या प्लेन मध्ये आहेत, या उभ्या प्लेन मध्ये ते दोन्ही आहेत. मॅग्नेटिक इंडक्शन इनवर्ड, चार्ज व्हेलॉसिटी या डायरेक्शनला. मग या प्लेनला इनवर्ड डायरेक्शनला फोर्स एक्झर्ट होतो आणि तो फोर्स जो आहे त्या फोर्समुळे या पद्धतीने अशी सर्क्युलर मोशन परफॉर्म होते या चार्जची. ते सर्क्युलर ऑर्बिट जे आहे तर त्याची रेडियस आर आहे. जर सर्क्युलर मोशन परफॉर्म व्हायचे असेल तर त्याच्यावरती ऍक्ट व्हावा लागतो हा फोर्स. इट इज कॉल्ड सेंट्रिपेटल फोर्स. एक्झर्ट होणारा जो फोर्स आहे तो सेंट्रिपेटल फोर्स. मग सेंट्रिपेटल फोर्स जो आहे हा कशाच्या सहाय्याने प्रोव्हाइड झाला, फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड. आता इथं साइन थीटा पण घेता येतं, मात्र व्हेलॉसिटीची ही डायरेक्शन, मॅग्नेटिक इंडक्शनची डायरेक्शन परपेंडिक्युलर आहे, sin 90 इज इक्वल टू 1 हे एवढंच येतं. दिस फोर्स प्रोव्हाइड्स mv square divided by r. Therefore, mv square divided by r it is equal to q phi b. तर हे इक्वेशन सिलेबसला नाही, मात्र ही सर्क्युलर मोशन कशी परफॉर्म होते, चार्ज आणि मॅग्नेटिक इंडक्शन. चार्ज ज्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये मूव्ह होतो, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आणि व्हेलॉसिटीची डायरेक्शन एकमेकाला नॉर्मल जर असतील तर त्या प्लेनला परपेंडिक्युलर अशी फोर्सची डायरेक्शन राहते, त्या चार्ज वरती एक्झर्ट होणारा. या डायरेक्शनला तो फोर्स एक्झर्ट होतो आणि मग त्या डायरेक्शनला फोर्स एक्झर्ट होत असेल तर ही अशी मोशन होत राहते, म्हणजे इनवर्ड डायरेक्शनला त्या चार्ज, आणि त्यामुळे ते सर्क्युलर मोशन परफॉर्म करतं. सर्क्युलर मोशन परफॉर्म व्हायचे असेल तर हा फोर्स एक्झर्ट व्हावा लागतो, सेंट्रिपेटल फोर्स. हा फोर्स कशाच्या सहाय्याने प्रोव्हाइड झाला, हा फोर्स प्रोव्हाइड झाला याच्या सहाय्याने, फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड. हे सायक्लोट्रॉन मोशन. आणि त्याच्यानंतर सायक्लोट्रॉन ऍक्सिलरेटर. सायक्लोट्रॉन ऍक्सिलरेटर
याची फक्त थोडक्यात इन्फॉर्मेशन सांगतो या लेक्चरमध्ये. सायक्लोट्रॉन ऍक्सिलरेटर काय आहे? हे मशीन आहे सायक्लोट्रॉन. काय होतं याच्या साहाय्यानं, तर हाय एनर्जेटिक पॉझिटिव्ह पार्टिकल्स किंवा पॉझिटिव्ह आयन्स असतील, पार्टिकल्स असतील, तर त्याला हाय एनर्जी प्रोव्हाइड करता येते. या मशीनमध्ये ती पार्टिकल जे आहेत हाय एनर्जी गेन करतात. किती एनर्जी गेन करतात ते? इन टर्म्स ऑफ मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट टू गिगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट 10⁶ into 1.6 into 10⁻⁻19 जूल. गिगा इलेक्ट्रॉन व्होल्ट इथून इथपर्यंत 10⁻12 into 1.6 into 10⁻⁻19 जूल. म्हणजे ही एनर्जी किती येते? 1.6 into 10⁻⁻13 जूल. आणि ही एनर्जी किती येते? 1.6 into 10⁻⁻7 जूल. एवढी एनर्जी येते. या एनर्जीची पार्टिकल्स या सायक्लोट्रॉन ऍक्सिलरेटरच्या सहाय्याने प्रोड्यूस करता येतात. याचा यूज कशामध्ये आहे? यूज याचा मेडिकल फील्ड मध्ये आहे. ट्युमर्स क्युअर करायचे असतील तर सायक्लोट्रॉन ऍक्सिलरेटर किंवा त्याच्यामधून जे हाय एनर्जेटिक पार्टिकल प्रोड्यूस झाले तर त्याचा यूज करता येतो टू ट्रीट ट्युमर्स. तर मग ते काय आहे? सायक्लोट्रॉन ऍक्सिलरेटर काय आहे? तर मी नंतर एखाद वेळेस ते लाईव्ह लेक्चरला आपल्याला पुढच्या आठवड्यात बघता येईल.